दिवसाच्या चेहरा झुका दिवसा चेहरा लिखलो पाहिजे देखा हमारे घर का बदल का बदल हमारे चेहरा लिखलो पाहिजे आणि लिखू नका ते मी तिथे खालून परिचय करून द्यायचा मा ऑडो परिचय तोच तुम्ही अध्यक्ष तुम्हाला खरा का आहे आणि यांना सगळ्यांना त्या ठिकाणी सगळ्यांना नमस्कार खरा सांगतो एवढं परिचय झाले एका पडलेले आहे आणि ऑडे शाल मिळाले आता ऑडे गुलाबाई तुझे मिळाले मा ऑडो परिचय झाले मला निरोग्या लागल्या आता बाबाने राधिकाकडे विद्या आपल्याला थांब तुम्ही सातवडी करून मला कळाला नाही तुला ते निरोग्या लागल्या खरं मी मला निरोग्या लागल्या आणि देव सांगितलं पुढच्या वेळेला मला नाही बोलली की बघावं खरोखर आणि या बँडला मला काय माहिती होता सातवाला जो बँड दिले आहे पण बँडला वेळा खरोखर काय गोष्ट आहे तुझ्या आज बँडमध्ये दिले परिचय करून दिले शॉल दिले गुलाब दिले आधी गुलाबकडे तुम्ही झालेलं का ते खरोखर गुलाब घेऊन तुम्ही झालेले आहे आणि त्यामध्ये शुभेच्छा सदिच्छा आमच्या हातामध्ये जे गुलाब दिलं आणि ज्या वेळेला माझ्या जेमच्या हातामध्ये तुम्ही गुलाब दिलं तेव्हा मी अंतरात प्रार्थना केली हात जोडून की तुम्ही सगळेजण आमच्या हातात गुलाब नाही देत तुम्ही सगळेजण आमच्या हातामध्ये शॉल नाही देत तर तुम्ही आमचे आध्यात्मिक जे हात आहेत ते तुमच्या प्रार्थनेने मजबूत करत असतात आणि त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचं आभार मानतो व्यासपीठावर सगळ्यांचे आभार मानतो आणि संघटनेचे मी मनापासून आभार मानतो की तुम्ही आमचा सत्कार करता की तुम्ही आमच्या हातामध्ये पुष्प देता केवळ आमचा आत्मा तुम्ही मजबूत करत असता आज तुम्ही खरोखर आम्हाला शुभेच्छा सदिच्छा देत असताना आजची संघटना जी आपली आहे ही संघटना जे काम करत आहे ही जबरदस्त काम करत आहे अशाच प्रकारचं काम करत राहावं असे मी सांगेन परंतु कोणी तर सांगितलं की आम्ही ज्येष्ठ आहोत श्रेष्ठ आहोत आणि ज्येष्ठ आणि श्रेष्ठ राहायचं असेल तर एक मंत्र आहे की देवळाचं दार सोडायचं नाही ज्या देवाने आपल्याला जन्म दिला ज्या देवाने आपल्याला जन्म दिलेला आहे त्या देवाने आपल्याला जीव दिलेला आत्मा दिलेला आहे ज्या देवामध्ये आपण बाप्तिस्मा घेतलेला आहे त्या देवामध्ये आपल्याला शेवटपर्यंत आपण येत राहिलो तर आपण तरुण राहू आपण काय राहू तरुण राहू तरुण राहण्याचा महान मंत्र असा आहे बँड वगैरे द्या टोपी घाला द्या वाला एक भाजी खा काय हरकत नाही वाला भाजी आहे मला बरोबर ना म्हणजे असेच आहे आम्हाला पण एकमेकांना वाला भाजी बाबा मी आपल्याला खाताना खूप खायची नाही पण ते एकमेकांना थांबलं असतात ते खडीवर तसं नाही आपण ते म्हणजे तुला काम बघत आहे म्हणजे कमी ते खरं तर हाते का खरं खरं म्हणजे आगे लागतच आहे या गोष्टी बोलता येत नाही ना व्यासपीठवरती पण एकदम लेखक असो दोन खोले होते एक जोक म्हणून घ्या तुम्ही याने वाला भाजी नाव करायला बघून